किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. आणि जर मी चुकलो, माझ्याकडचे पुरावे तथ्यहीन असले, मी इथं फाशी घेऊन मरतो माझा एकटा. तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली? मी बलात्कार केला, मी विनयभंग केला, आणि त्या महिला, अकलीचा तपास नाही. अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद भरवून मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे आणि माझं बोलणं खोटं निघालं तर मी इथेच फाशी घेईन असंही ते म्हणाले. जरांगेंनी केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, त्या महिलांना समोर आण, उद्या 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे असं म्हणत उद्या काहीतरी मोठा धमाका करण्याचा इशारा त्यांनी दिला. जरांगेंचा अभ्यास आणि त्यांचं कायद्याचं ज्ञान हे कमी आहे असंही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत बारसकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप आणि टीका यांचा जणू वर्षावच केला. तुम्ही एक काम करा, समोर या, इथं तुम्ही बसा, इथं मी बसतो, इथं आपण दोघं बसू. आणि जर मी चुकलो, माझ्याकडचे पुरावे तथ्यहीन असले, तर मी इथं फाशी घेऊन मरतो माझा एकटाच. काही तुम्ही सांगता, समाज सांगता, ती शिक्षा नाक घासून माफी मागून समाजाची मी. पण जरांगे तुम्ही या, हे आंदोलन भयकलेलं आहे. गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे, राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब. हो साहेब, त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केलेत? 40 मिनिटं. का? एखादा म्हणायला पाहिजे, पहिलेच वाक्य म्हणायला पाहिजे, कोण आहे ते मला नाही माहिती, की खतम करा. किती खर्च केले, किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. माणूस सत्य मानतोय आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले आहेत. काल माझ्यावर हल्ला झाला, हे पोलीस बांधव होते, मी मुंबई पोलिसाचे आभार मानतो. ते जर नसते तर मी जीव माझा गेला असता. या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होतं, जरांगेच नेता, जरांगेपासून सुरू होतं, जरांगेपर्यंत संपतं. तोच एकमेव होलसोल माणूस आहे. दुसरा तिसरा तुम्ही प्रवक्ता पाहिला का? जरांगे पाटलांच्या वतीने कुणी प्रवक्ता पाहिला का? कधी एखादा वकील पाहिला का? कधी एखादा अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का? नका द्या नाव. कोणी पाहिलं का? कोणी टीम वर्कनी, शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं, टीम वर्क होतं. 8 मंत्री होते, त्याच्या खाली सरदार होते, मावळे होते, किल्लेदार होते, गडकरी होते, फडणीस होते. ते फडणीस म्हणजे वाकणीस होते, कारखानीस होते, सगळे नाव तुम्हाला हातभर सांगन. इतकी सगळी प्रशासन होतं. शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलेलं होतं. काय ध्येय शिवाजी महाराजांचं? तत्वज्ञान ठरलेलं होतं. सर्वांस पोटाशी लावावे, हे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आहे. टीमवर्क आहे, म्हणून जगामध्ये एवढा मोठा राजा निर्माण झाला. आमच्या साहेबाचं कोण आहे? टीमवर्कचा पत्त्याच नाही. तत्वज्ञान दिवसाला बदलत आहे. आज हे तर उद्याचे, तर परवाचे, तर तरवाचे. म्हणून माझी मागणी आहे आता, की माझी मागणी आहे, मी बलात्कार केला, जरांगेने आरोप केला, मी विनयभंग केला, आणि त्या महिला, आरोप केला ना तू. मी तुला प्रश्न विचारले आरक्षणाचे, की बुवा मागच्या 17 दिवसाचं आंदोलन चालू होतं, तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता, दूध भाकरी खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाऊलीकडून तू कमरापर्यंत पाय दाबून घेतले? मलाही बोलता येतं, माझ्याकडे व्हिडिओ येतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात. कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचा शब्द दिलाय? मला माहिती आहे जरांगे, पण आमची संस्कृती ती नाही. आमची संस्कृती ती नाहीये. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली आम्हाला माहिती आहे. कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात, 45 हे टिप्पर जे आले, वाळू काढायचे लोडर आले, कुठून पैसे आले? 3 महिन्यात आले. तपास करा. मी जाणार आहे इन्कम टॅक्सकडे, मी जाणार आहे. ईडीकडे जात असेल तर ते बरं होईल, पण ईडीकडे गेलं म्हणजे नाही, भाजपचा माणूस आहे. इन्कम टॅक्सकडे जाऊ, कलेक्टरकडे जाऊ, पोलिसाकडे जाऊ. हे बघा, रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे येतात? तुम्हाला आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आज काय चर्चा केली, काय डील झाली? काय डील झाली उत्तर द्यावं लागेल. 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला. जसा एखादा नवरदेव येतो, एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे, दुरून काय सांगतो, मला कपडाच पाहिजे, गाडीच पाहिजे, रुसून बसतो मी, कपडेच नाही घालणार, हेच नाही, रुसून बसला. हा वाश 36 तास वाशीत होता. 36 तास कशासाठी? काय डील चालू होती? नीट ऐका. सगळ्या मराठा बांधून मला किती शिवे द्या, मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही. माझ्या भोळे आहेत माझे लोक मराठा, त्यांना फार भावनिक येतं. भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भडकवायचं. आणि आपण वारंवार भूमिका बदलता, आपण पलटी मारता. ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा, तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे.
आपला अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान कमी आहे, या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले. अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही.